हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीकडे रवाना झाले आहेत। तिघांच्या अंत्यसंस्कारासाठी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित असतील। हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले या तिघांचे देखील अंत्यसंस्कार डोंबिवलीमध्ये केले जाणार आहेत आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवाना झाले आहेत। भागशाळा मैदानावरती तिन्ही पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत। विष्णुनगर स्मशानभूमी या ठिकाणी एकाच ठिकाणी तिन्ही पार्थिवांवरती अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीकडे रवाना झाले आहेत। तिघांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले या तिघांचे देखील अंत्यसंस्कार डोंबिवलीमध्ये एकाच ठिकाणी होणार आहेत। भागशाळा या मैदानावरती तिन्ही पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत। विष्णुनगर स्मशानभूमी या ठिकाणी एकाच ठिकाणी तिन्ही पार्थिवांवरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीकडे रवाना झाले आहेत। जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरात काल दुपारच्या सुमारास जो भीषण हल्ला झाला होता, दहशतवादी हल्ल्यात देशभरातील 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्याच नंतर देशातील ज्या राज्यांमधून हे पर्यटक आले होते त्यांचं पार्थिव त्या राज्यांमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील देखील मृत पावलेल्या पर्यटकांचं पार्थिव हे दाखल झालं आहे अगदी काही वेळापूर्वीच। त्याच अनुषंगाने आता डोंबिवलीमधील तिघांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता। तिघांच्या अंत्यसंस्कारासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी आता ते डोंबिवलीकडे रवाना झाले आहेत। हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांचा या भ्याड हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता। तिघांचे अंत्यसंस्कार हे डोंबिवलीतच केले जाणार आहेत। भागशाळा या मैदानावरती तिन्ही पार्थिव दर्शनासाठी ठेवले जातील। विष्णुनगर स्मशानभूमी या ठिकाणी या तिन्ही पार्थिवांवरती एकाच वेळेस अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आपण पाहतोय महाराष्ट्रातील तब्बल 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते। या दुर्घटनेतील मृतांचं पार्थिव अखेर महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये पोहोचलं आहे। ज्या ठिकाणचे हे सगळे पर्यटक होते ज्यांचा या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना हे पार्थिव सुपूर्द करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, योगेश कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अगदी थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री देखील डोंबिवलीमध्ये पोहोचतील। अगदी काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीकडे रवाना झालेले आहेत। तिघांच्या अंत्यसंस्कारासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले या तिघांचे देखील अंत्यसंस्कार डोंबिवलीमध्येच केले जाणार आहेत। भागशाळा मैदानावरती तिन्ही पार्थिव दर्शनासाठी ठेवले जातील। पार्थिव कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर कुटुंबांनी आपण पाहतोय टाहो फोडला होता। विष्णुनगर स्मशानभूमी या ठिकाणी एकाच ठिकाणी तिन्ही पार्थिवांवरती अंत्यसंस्कार केले जातील।